मी आता बनवते हेल्दी टेस्टी ओट्सचा उत्तप्पा. तर ओट्स उत्तप्पा बनवण्यासाठी ओट्सला पाण्यात भिजत घालायचे. 10-15 मिनिटं पाण्यात ओट्स चांगले भिजले की बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, खिसून घेतलेलं गाजर, बीट, बारीक कट केलेली मिरची, कोथिंबीर सगळं मिक्स करायचं आणि मग मसाल्यांमध्ये तुम्हाला जे कोणते मसाले आवडतात ते घालू शकता. मी धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातलं आणि सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एवढं सगळं मिक्स होते तोपर्यंत नॉनस्टिकचा पॅन किंवा साधा तवा ठेवला तरी पण चालतोय. मी आता नॉनस्टिकचा पॅन ठेवला होता, त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं. तेल पसरवून घ्यायचं आणि मग जे आता आपण तयार केलेलं सगळं मिश्रण होतं तर ते चमच्यानी सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. जेवढं पातळ पसरता येते तेवढं पातळ पसरून घ्यायचं. आता हा ना ओटचा उत्तप्पा भाजत नाही पटकन, भाजायला खूप जास्त वेळ लागतोय. त्यामुळं कमी गॅसवर व्यवस्थित एक साईड भाजली का नंतर मग दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचा आणि भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतोय पण टेस्ट एक नंबर लागते. त्यामुळे तुम्हाला जर ओटचा उत्तप्पा वगैरे करून बघायचा असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागतोय. करायला जरी वेळ लागत असेल ना तर खायला एक नंबर लागतोय. कसा झालाय नक्की सांगा ना या खायला. बाय.